ओव्हर ॲक्टिंग की दुकान. ते बोलले की त्या तिथपर्यंत जास्त जाऊ नका, कारण की तिकडनं आता ती फ्लो झाली आहे, ती खाली जाऊ शकतात. या साईडला बघा खूप पाण्याचा फ्लो जास्त आहे. जायची इच्छा आहे पण भूक पण वाटते. आणि सह्याद्रीमध्ये मी कधी जास्त रिस्क घेत नाही, लांबूनच बघते सगळं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज परत एकदा मी आलेले एका छानशा ठिकाणी. तर आज आपण बघणार आहोत नाणेमाची वॉटरफॉल, जो आहे रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यामध्ये. तर बघा या साईडला जो रस्ता आहे तिकडनं आपण आलेलो आहे. तर आता आपला पाहून झालेला आहे नाणेमाची वॉटरफॉल. तर बघा या बाजूने आपण आलेलो आहे. तर या साईडनं नाणेमाची वॉटरफॉल करून इकडे आहे. इकडे कुठल्याही प्रकारचा बोर्ड नाहीये सातसडाचा. तुम्ही मॅपला लोकेशन टाकलं तर तुम्हाला नक्की मिळेल. तर मी एक लँडमार्क सांगते बघा तुम्हाला. थोडस पुढे ना ओंकार, हे बघा हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या लेफ्ट साईडला, म्हणजे बघा मी आता या ब्रिजच्या समोर उभी आहे. या ब्रिजच्या लेफ्ट साईडला इथं तुम्हाला एक छोटीशी वाट दिसते. तर या वाटेने तुम्ही जो सातसडा वॉटरफॉल आहे तो पाहू शकता बघा या साईडला. त्याच्यामध्ये तुम्हाला लोकेशन मिळालं आहे. तर हा जो ब्रिज आहे तो लक्षात ठेवा. आणि ब्रिजच्या पलीकडच्या साईडला एक घर आहे बघा छोटस कौलाचं, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर आज खूप छान असा जो आपला प्रवास आहे तो झालेला आहे. असेच मी नवनवीन जे लोकेशन असतात ते एक्सप्लोर करत असते आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती देत असते. तर या मान्सून मध्ये तर आपण खूप वॉटरफॉल कव्हर केले. त्याच्यामध्ये आपल्या बकेट लिस्ट मध्ये होता नाणेमाची वॉटरफॉल. तर नाणेमाची केला तर सातसडा केलाच पाहिजे. त्याच्यामुळे आता मी जाणार आहे सातसडा वॉटरफॉल बघायला. तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की कंटिन्यू करा. आणि आपलं इंस्टाग्रामचं पण चॅनल आहे वर्षा ओमकार ब्लॉग्स या नावाने, त्याला पण तुम्ही नक्की फॉलो करा. तर या साईडला बघा एक छोटासा सातसडा धबधब्याचा एक बोर्ड लागलेला आहे. जर तुम्हाला लोकेशन सापडलं नाही तर बघा या ठिकाणी हा बोर्ड आहे. हा बोर्ड बघून आपण आतमध्ये जाऊ शकतो. बोर्ड थोडा रस्त्याच्या कडेला आहे त्याच्यामुळे लवकर दिसणार नाही. तसं मी लोकेशनचं जे लँडमार्क आहे ते व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर चला मग जाऊन बघूया सातसडा वॉटरफॉल. जास्त किलोमीटर नाही आहे चालायला, 1 ते 1.5 किलोमीटर चालायचं फक्त आपल्याला. जादूला काही रस्ता सापडत नाही. ओव्हर ॲक्टिंग की दुकान. ते बघा गाईस, ट्रेकर चप्पल घालून करणार ट्रेक. तर बघा हा सातसडा वॉटरफॉल चाललोय आपण. वाव, काय मस्त जंगल आहे बघा. वातावरण तर खूप छान है. मेरे साथ कुछ ऐसे लोगों की टीम है, हम लोग सब मिलके कुछ ना कुछ तो भी गलत रास्ता ढूंढते हैं. आधी हा घेते, चल की तिथपर्यंत सर. आता मी आहे सातसडा वॉटरफॉलच्या एक्झॅक्टली समोर. तर त्या ठिकाणी जायचं पण खूप खोल आहे असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. आता मी तिकडे जाणार नाहीये. आणि पाणी खूप वाढलंय, पाऊस कंटिन्यू चालू आहे. पण ठीक आहे, इथपर्यंत आलं तरी माझ्यासाठी नफ आहे. पण तिकडे आतमध्ये खूप खोल असणार आहे आणि दगडी पण आतमध्ये खाली जातात असं मला गावकऱ्यांनी सांगितलं. त्याच्यावर मी जास्त लांब जाणार नाही आहे. तो फायनली आहे बघा. तर त्या साईडला तिथपर्यंत जायचं मी ट्राय करते. बघूया काय होतं. थोडंसं जरा वेट करते पाऊस थांबतोय की नाही.
पर्यंत राहते मी. बरं वाटतंय. इच्छा आहे. जायची इच्छा आहे पण भीती पण वाटते. आणि सह्याद्रीमध्ये मी कधी जास्त रिस्क घेत नाही. लांबूनच बघते सगळं. तर मस्त असा वॉटरफॉल आहे बघा, खूप छान वाटतं. बघू मी तिथपर्यंत जायचं ट्राय करते. इतका अमेझिंग व्ह्यू आहे ना, खरंच खूप भारी. म्हणजे कसा बनला कसा असेल सातारा वॉटरफॉल हेच मला विशेष वाटतं. एकदम दोन दगडाच्या मध्ये बघा वरनं फ्लो होतोय खाली. हॅलो, वेलकम टू वर्षा ओंकार ब्लॉग. आणि मी वर्षा बघा अशी वेड्यासारखी असते आम्हाला त्रास फायनली आपल्या बघून झालेला आहे सातारा वॉटरफॉल. आवाज नाही व्हॉइस ऑन करते. करणार आहेस का बायको? फायनली आपल्या मी परत येऊ का? फर्स्ट टाइम पासून येऊ का? थांब जरा. ऐकू तर घेतलं, मी रिपीट म्हणतो तो. घेतली आमची, आता आम्हाला परत बोलवू नका. चप्पल कुठलं राहू माझा 1000 रुपये नुकसान झालं. 5000 चप्पल काढलं आणि हिला फोटो काढले. बघा मी आता कसं कसं करायचं सांगा. तुम्हीच कमेंट करून सांगा. आणि सुपर करा म्हणजे